भाई बालेवारी श्री गुरु नानक देव की जन्म साखी। भाई चतर सिंह जोहार सिंह अमृतसरहून छापले। पंजे साहेब और 10 पातशाहियां का जीवन संपूर्ण शाखियां सहित दर्ज है, हे इथून प्रकाशित आहे। भा चतर सिंह जीवन सिंह बाजार माई सेवा अमृतसर, फोन आणि फॅक्स नंबर हा आहे। आणि हे प्रिंटेड जीवन प्रिंटर्स अमृतसर, फोन नंबर दिलाय। याच्या पहा 559 पृष्ठावर हे आहे 559 म्हणजे 559 पृष्ठ। समंदर की साखी, साखी समंदर की। एक दिवस मर्दाना म्हणाला, हे महाराज, माझ्या मनात असं आहे की समुद्रातील जी लंका आहे तिथे भ्रमण करून यावं। गुरुजी म्हणाले, अच्छा, तुम्ही लोक डोळे बंद करा। तेव्हा मी आणि मर्दानाने नेत्रबंद केले आणि क्षणात उघडले तेव्हा आम्ही गुरुजींबरोबर त्या महान समुद्र तटावर उभे होतो। आता गुरुजी म्हणाले की तुम्ही लोक समुद्राच्या पाण्यावर वाहेगुरु जप करत पायीच चालत या। हे गुरु अंगद देवजी, आम्ही लोक गुरुजींच्या मागे मागे तसेच चालत होतो जसं कोरड्या पृथ्वीवर चालत असतो। पुढे पुढे गुरुजी ओम सोहमचा जप करत चालत होते। तेव्हा मर्दानाने विचार केला की आम्हीही ओम सोहमचा जप का करू नये। तेव्हा मर्दाना सुद्धा ओम सोहम म्हणू लागला। तेव्हा तो लागला बुडायला। गुरुजींनी मागे पाहिलं तर हसत म्हणाले की ए मर्दाना, शिष्याचा धर्म आहे की त्याने गुरुने सांगितलेल्या मार्गावरून चालावं, म्हणून तू वाहेगुरुच जप, तुझं त्यातच कल्याण आहे। पुढे तेव्हा मर्दानाने वाहेगुरु नामाचा जप केला। तेव्हा मग पूर्वी सारखा पाण्यावर चालू लागला। आता पुण्यात्म्यांनो, हा विचारणीय विषय आहे की नानक साहेबजी स्वयं तर जप करत आहेत आणि शिष्यांना मनाई करत आहेत। कारण काय होतं, ज्याही महापुरुषांना परमात्म्याने आपला ॲफिडेव्हिट आपला पुरावा बनवलं, साक्षी बनवलं, त्यांना सक्ती केली होती की आता सतनामाला उघड करू नये। धर्मदास मेरी लाख दोहाई, ये मूल ज्ञान कितबार न जाई। मूळ ज्ञान वेगळं आहे आणि सारनाम वेगळं आहे। तर इथे गरीबदास साहेबजी म्हणतात की सोहम शब्द, कबीर साहेब म्हणतात, सोहम शब्द हम जग में लाए और सार शब्द हमने गुप्त छुपाए। आधी नामास अजून उघड नाही केलं, केवळ दासावर कृपा केली, या महापुरुषांना दिलं। आता यांनी सतनामासही उघड करणं नाही आदेश होता यांना की नाही सांगायचं कुणाला, ना काळ दूतांच्या हाती लागलं पाहिजे। काम बिघडेल सगळं, आता कशी ओळख देणार आम्ही, आता सारे फेल झाले। हे सगळे हताश होऊन बसले की आता काय करायचं। सर्वांचं बूळ दाखवलं। आता हे सर्व पंथ संपतील काही दिवसात। बुद्धिमान लोक आहेत काय बालक थोडेच आहेत, आपलं जीवन नष्ट करतील त्या मूर्खांच्या मागे जाऊन। ज्यांच्याकडे तत्वज्ञान नाही, त्यांच्यापाशी काही समाधान नाही गेले, त्यासाठी तर गेले होते डॉक्टरकडे आमचा रोग घालवा। लक्षात आलं की त्यांनी राखीची पुडी बांधून ठेवली, औषध तर नाहीच, मग ते कोण मरणार ते खाऊन। आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा। आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.